नमस्कार. आपण पाहत आहात आनंदीप मराठी न्यूज नेटवर्क. कंधारमधून एक मोठी बातमी. स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाची कंधार तालुका कार्यकारिणी घोषणा करण्यात आली. चला तर पाहूया पुढील सविस्तर बातमी. ही मिनिंग आहे. स्वाभिमानी म्हणजे प्रत्येक पत्रकाराने एक स्वाभिमानाने राहावं, त्यासाठी स्वाभिमानी हा शब्द आहे. श्रमिक प्रत्येक पत्रकाराने काहीतरी आपले प्रामाणिक श्रम करावेत समाजासाठी, त्यासाठी श्रमिक आहे पत्रकार संघ. त्यामुळे आता नाव घेताना पुन्हा अडकू नका. स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ या संघाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं त्या कंधारच्या गेस्ट हाऊसमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण इथे आपले काम सोडून संघटनेसाठी जमलात. संघटनेचे विचार, संघटनेचे आचार, संघटनेचे उद्दिष्ट आणि संघटना भविष्यामध्ये कशी वाढ आपण तिथे चर्चा केली. आज आपण आपली कार्यकारिणी डिक्लेअर केली. आज कार्यकारिणीमध्ये आपल्या तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, 2 शहराध्यक्ष असतील, प्रसिद्धी प्रमुख असतील, संघटक असतील, सहसचिव असतील, सचिव असतील. या सर्वांचा याच्यामध्ये एक सहभाग असणार आहे. एक व्यक्ती संघटनेमध्ये कधी काही करू शकत नाही. उद्या चलून जर DS लोखंडे पाटील म्हटले की ही संघटना, तर असं अजिबात होत नाही. संघटना ही सर्वांची असते. उद्या आज मी आहे संस्थापक अध्यक्ष, उद्या तुमच्यापैकी कोणी असू शकतो. ह्या लेवलची आपल्याला संघटना बनवायची आहे. पारंपरिक संघटना आपल्याला बनवायची नाही. संघटना माझी म्हणजे DS लोखंडे पाटलाच्या नावाने म्हणजे तेच मालक असं अजिबात नाहीये. आपल्याला संघटना ही पब्लिकली चालवायची आहे, पत्रकारासाठी चालवायची आहे. पत्रकारावरती अन्याय होऊ नये, पत्रकारांनी निर्भीडपणे समाजामध्ये समाजाचं काम केलं पाहिजे. ह्यासाठी आपल्याला पुढे पाऊल उचलायचं आहे. आणि त्यासाठी मी आज तुम्हाला आश्वासित करतो, जसं तुम्ही मला आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण एकजुटीनं लोकांसाठी, समाजासाठी, समाजहितासाठी, लोकहितासाठी, लोकसेवेसाठी, लोककल्याणासाठी आपण काम करणार आहोत, असं मी तुम्हाला म्हणजे अभिवचन देतो. आणि तुम्ही मला तसं तुमच्याकडनं अपेक्षित पण असणार आहे. 100% तुम्ही निर्भीडपणे लोकांचं काम करा. त्यासाठी मी निर्भीडपणे संस्थापक अध्यक्ष म्हणून तुमच्या सोबत आहे, 100% सोबत आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचे आज ह्या प्रसंगी की तुमच्यामध्ये फूट पडू देऊ नका. तुमच्यामध्ये फूट पडली, अध्यक्ष एकीकडे, उपाध्यक्ष एकीकडे आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणणार तुम्ही शान आहे का, आम्ही काही येडे आहे का, असं अजिबात होऊ देऊ नका. कारण तसं झालं की आपली संघटना चालू होण्याच्या आधी विस्कळीत होणार. त्यामुळे एकजुटीनं राहा. आणि प्रत्येकाला, अध्यक्ष व्यतिरिक्त प्रत्येकाला 24/7 माझा नंबर उपलब्ध आहे. तुम्हाला जर एखाद्या वेळेस अध्यक्षाला काही बोलू वाटत नाही किंवा अध्यक्षामध्ये तुमच्यामध्ये जर काही कम्युनिकेशन गॅप होत असेल तर संपर्क मला करा. मी त्यांना लाईनवरती घेतो आणि तुमचा पुन्हा संपर्क करून देतो. म्हणजे मी तुम्हाला तटस्थ ठेवण्याची भूमिका कधीच करणार नाही. मी तुम्हाला नेहमी एकत्र आणण्याची भूमिका माझी राहील. कंधारमध्ये स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाच्या अंतर्गत काम करणारे सर्व पत्रकार हे कायम एकजुटीने आणि एकत्र राहिले पाहिजे. त्याचा म्होरक्या म्हणून आपण अध्यक्ष निवडलेले आहेत. खरोखर हे एक होतकरू व्यक्ती आहे आणि हेच होतकरू व्यक्ती आहेत आम्ही नाही का असं नाही. प्रत्येक इथे बसलेला पत्रकार होतकरू आहे. प्रत्येकाचा एक स्वाभिमान आहे, प्रत्येकाची एक आपली रिस्पेक्ट आहे, प्रत्येकाची एक समाजामध्ये एक वेगळी ओळख आहे आणि प्रत्येकाला काहीतरी पत्रकारितेमध्ये करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक एक यांनी म्हटल्यासारखं एक तालुका प्रतिनिधी जो आहे तो एका मोठ्या अधिकाऱ्याच्या लेवलचा किंवा एका लोकप्रतिनिधी लेवलचा आहे. आपण जर 12, 15, 20 लोक एकत्र येत असेल तर ती ताकद असामान्य होते. तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निर्भीडपणे, बिनधास्तपणे तुम्ही लढा सामान्य लोकांसाठी. त्यासाठी 100% माझा तुम्हाला पाठिंबा असणार आहे. 24/7 मी तुम्हाला उपलब्ध असणार आहे. कंधारमध्ये बऱ्याचशा लोकांनी माझा अनुभव घेतलेला आहे. मला सामान्य लोकांचे कंधारमधून फोन येतात, पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी कामं आणल्यावरती, आणि मी त्याच्यामध्ये त्यांची कामं चुटकीशी केलेली आहेत, 15-15 मिनिटांमध्ये केलेले आहेत. आज तर आपण संघटनेमध्ये लोक आहोत. मला एकदा आजमावून बघा. मी एवढंच सांगेन, मी फार बोलणार नाही माझ्याबद्दल. मला आजमावून बघा, तुम्हाला माझा अनुभव येईल. त्यामुळे तुम्ही निर्भीडपणे काम करा, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि येणाऱ्या 1-1.5 महिन्यात ज्यावेळेस मीटिंग होईल त्यावेळेस आपल्याकडे 15 कार्यकारिणी सुद्धा असतीलच. आपल्याकडे सोबत दुसरे सदस्य आपण घेऊ शकतो. सदस्य करायला हरकत नाही. संघटना वाढवण्यासाठी सदस्य करायला हरकत नाही. फक्त ज्याला पद द्यायचे ते पत्रकार असावेत, पण बाकी सदस्य समाजसेवे मधले लोक पण असू शकतात. आणि जे काही संघटनेमधले आपले जे काही फी रुपी, जे काही 700-500 रुपये आपण घेतो त्यामधले 200 रुपये आपले तर खर्च होतात, पण 500 रुपये जे राहतात तुमच्या तालुक्या लेवलला बॅनर लावायचे. एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की सर असा प्रोग्राम आहे